नमस्कार. लोकमान्यमध्ये आपलं स्वागत. चालू घडामोडी आपण पाहणार आहोत 3 मे 2021च्या. आपण डेली न्यूज अनालिसिस करत असतो. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, द हिंदू या वर्तमानपत्रातील आपण स्पर्धा परीक्षेसाठी ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या पाहत असतो. तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलला जॉईन केलं नसेल तर जॉईन व्हा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवू शकता. पहिली चालू घडामोडी आहे, 4 अंतराळवीर पृथ्वीवर परतलेले आहेत. अपोलो 8 यानंतर प्रथमच हे अंतराळवीर अंधारात कॅप्सूल ते उतरलं होतं. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून निघालेले 4 अंतराळवीर स्पेसएक्स कंपनीच्या ड्रॅगन कॅप्सूलद्वारे रविवारी पाठीपृथ्वीवर उतरलेले आहेत. अपोलो 8 या 1968 मधील मोहिमेनंतर प्रथमच अमेरिकी अंतराळवीर अंधार असताना पृथ्वीवर उतरले आहेत. साधारण दिवसा अंतराळवीर उतरत असतात पण रात्री उतरवलं गेलेलं आहे यांना. स्पेसएक्सचे कॅप्सूल फ्लोरिडातील पनामा सिटीच्या किनाऱ्याजवळ मेक्सिकोच्या आकारात पाठी उतरले. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानापासून 6.5 तासात हे अंतराळवीर पृथ्वीवर परतलेले आहेत. स्पेसएक्स ही खाजगी कंपनी आहे अमेरिकेची. त्यामध्ये तिनं आत्ता हे कॅप्सूल आहे ते उतरलेलं आहे मेक्सिकोच्या आकारामध्ये. त्यामध्ये स्पेसएक्सचं साह्य आहे. यामध्ये 3 अमेरिकेचे आणि 1 जपानचं अंतराळवीर होते. कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात आल्यापासून स्पेसएक्सच्या इन्फ्रारेड कॅमेऱ्यांनी त्याचे चित्रण केले गेले होते. हे 4 अंतराळवीर आहेत बघा, स्पेसएक्सचे मधून गेले होते. नासाचे 4 ॲस्ट्रॉनॉट कोणते आहेत? शॉनर वॉल्कर आहेत, विक्टर ग्लोवर आहे, माईक हॉपकिन्स आहे आणि जॅक्सा म्हणजे जपानची जी आहे जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी यांचे सोची नोगुची हे एक आहेत. हे 4 अंतराळवीर आलेले आहेत. रेलिक्सियन्स कॅप्सूलमधून नोव्हेंबरमध्ये या अंतराळवीरांनी उड्डाण केलं होतं आणि ही मोहीम 167 दिवस होती. नासाचे अंतराळवीर माईक हॉपकिन्स यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं होतं. नासाचे विक्टर ग्लोवर, शॉनर वॉकर आणि जपान अवकाशी संस्था आहे त्यांचे जॅक्सा आपण म्हणतो तिचे नोगुची सोइची यांचा समावेश होता. नासाच्या अपोलो 8 चांद्र मोहिमेतील अंतराळवीर 27 डिसेंबर 1968 रोजी पहाटे हवाईजवळील समुद्रात उतरले होते. त्यानंतर 8 वर्षांनी सोव्हिएत रशियाचे कॅप्सूल 2 अंतराळवीरांनी घेऊन अंधारात कझाकिस्तानमधील गोठलेल्या सर्वच उतरले होते. त्यानंतर हे आहे. हे लक्षात असू द्या, अंधारात उतरवलं गेल्यामुळं हे चर्चेत आहे आणि हे अंतराळवीर स्पेसएक्सच्या साह्याने गेले होते. यानंतर ती दुसरी चालू घडामोडी आहे, टी रविशंकर आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर बनलेले आहेत. डेप्युटी गव्हर्नर होते BP कानगो यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेसचे चेअरमन टी रविशंकर यांची आता डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती झालेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिलेली आहे. साधारण ही नेमणूक 3 वर्षासाठी असते. 1990 पासून ते रिझर्व्ह बँकेचे कार्यरत होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि बांगलादेशची मध्यवर्ती बँक यामध्येही त्यांनी काम केलेलं आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर यांची नियुक्ती आपल्याला परीक्षेमध्ये येत असते, त्याबद्दल माहिती आपल्याला असायला हवी. यानंतरची सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला विचारलं होतं की तुम्ही आता लसीकरण करणार आहेत तर त्याबाबत काय तुमचा प्लॅन काय आहे. त्याबाबत केंद्र सरकारनं न्यायालयात स्पष्टीकरण दिलेलं आहे की 122 कोटी डोसची देशाला गरज आहे. 1844 वयोगटातील 59 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी आता 122 कोटी डोस आवश्यकता आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं दिलेली आहे. लसीकरणास केंद्र सरकारने देशात 2 लसींची जी मर्यादित उपलब्धता आहे ती सांगितलेलं आहे की आरोग्य सेवेला आम्ही प्राधान्य देतोय, पण 2च लसींना आता आपल्या देशामध्ये अवेलेबिलिटी आहे. आणखी लसी येणार आहेत. आता 4थ्या टप्प्यात 18 वर्षापुढील नागरिकांना लस देण्यात येत असून वाया जाणारी लसी गृहीत धरून 122 कोटी डोसची आवश्यकता आहे, असं सरकारनं न्यायालयात स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता न्यायालयात जनहित याचिका आहेत किंवा सुमोटो असतील त्याबाबत न्यायालय आता स्वतःच सांगतंय की अशा पद्धतीनं तुम्ही काय करत आहात, तुमचा प्लॅन काय आहे, लसीकरण कशा पद्धतीने करणार आहे. कोविडबाबत भरपूर राज्यामध्ये हायकोर्टात ज्या केसेस आहेत त्याचेही आता सुनावणी सुरू आहेत. याबद्दल सतत येत असते, त्यामुळे हे निर्णय आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. काय कारण यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे जे कॉन्स्टिट्युशनल राईट आहेत काय त्याच्याबद्दल माहिती भेटत असते. यानंतरची चालू घडामोडी, सह्याद्रीतील बांबूच्या नव्या प्रजातीला डॉक्टर माधव गाडगीळ यांचं नाव दिलेलं आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये बांबूंची स्पिडोऑक्सिनाथेरा माधवी ही नवी प्रजाती आढळून आली आहे. पुण्यातील वनस्पती संशोधकांनी ती शोधून काढली आहे. या वनस्पतीला निसर्ग संवर्धनाचे काम करणारे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचे नाव दिलेलं आहे. माधव गाडगीळ सह्याद्री घाटाच्या संवर्धनासाठी जी समिती नेमली होती
त्याचे प्रमुख होते के कस्तुररंगन, हे सुद्धा समिती नेमली होती सह्याद्री घाटाच्या संवर्धनासाठी. सह्याद्री घाटाबद्दल माहिती द्यायची म्हणजे तर युनेस्कोच्या हेरिटेज साईटमध्ये याचा उल्लेख आढळतो आपल्याला, आणि त्याची दखल युनेस्कोनं दखल घेतल्यामुळे आपल्याला त्याचं संरक्षण करणं भाग पडतं. यासाठी माधव गाडगीळ हे फार ॲक्टिव्ह असतात. निसर्गासाठी त्यांचं काम महत्त्वाचं योगदान आहे. विज्ञानाचे पदवीधर असून सुद्धा निसर्गासाठी त्यांचं योगदान चांगल्या पद्धतीनं आहे, आणि याचाच आधार घेऊन त्यांचं नाव एका बांबूच्या प्रजातीला दिलेलं आहे. या वनस्पतीला निसर्ग संवर्धनाचे काम करणारे डॉक्टर पर्यावरण तज्ज्ञ आहेत माधव गाडगीळ यांचं नाव दिलंय. पानशेत जवळील शिरकोली जंगलात ही वनस्पती सापडली. वास्तविक पाहता फुलाशिवाय बांबूची ओळख करणं तसं सोपं काम नाही, कारण बांबूला आयुष्यात एकदाच फुल येतं, आणि ते जे फुल येतं त्यावरच आपल्याला कळतं की ही बांबूची वनस्पती कोणत्या प्रजातीची आहे. आणि 40 ते 60 वर्ष तिचा कालावधी असतो. यानंतर बांबूचे बेट ते मरत असतं, म्हणजे डेड होतं. यामुळं आपल्याला त्या प्रजातीचं फुल ज्यावेळेस येतं त्यावेळेसच तिला ओळख आपण तिला देऊ शकतो, ही कोणत्या प्रजाती आहे, किंवा त्या बांबूच्या प्रजातीमध्ये नाव कोणतं असेल, काय असेल, हे संदर्भ देत असतो. मेस स्पुडोऑक्सिनोथेरा माधवी आणि मानगा म्हणजे स्पुडोऑक्सिनोथेरा स्टोक्सी यातील महत्त्वपूर्ण फरक देखील या संशोधनातून उघड झाला आहे. आता यामध्ये फरकही केलेला आहे. 2 प्रजाती होत्या त्या ठिकाणी, आता दोन्ही प्रजाती वेगवेगळ्या पद्धतीने आता ओळखल्या जातील. सह्याद्रीच्या जंगलात याला मेस किंवा मेश या नावाने ओळखले जाते. अत्यंत उपयुक्त असलेली बांबूची प्रजाती स्थानिक लोक गेली अनेक वर्ष विविध गोष्टींसाठी वापर करत आहेत. बांबूची वापर आता सध्या आपण पाहतोय. बांबूच्या वापरासंदर्भ केंद्राने सांगितले की बांबूचा वापर चांगल्या पद्धतीने केला तर आपण नॉर्थ ईस्टमध्ये सगळ्यात जास्त बांबूची लागवड होत असते, तिथं लोकांना रोजगार देण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. म्हणून आता बांबूच्या आपण बघतो की बांबूच्या खुर्च्या सुद्धा आलेल्या आहेत. बांबूचा वापर प्रत्येक ठिकाणी आपण करत आहोत. त्याला आपण म्हणतो की नॅचरलचा वापर आपण जास्त पद्धतीने केला तर आर्टिफिशियल जीवन आपलं कमी पद्धतीनं होतं. आणि हे नॅचरल वस्तू साधारण आपण म्हणतो प्लास्टिकच्या वस्तू वापरल्यानंतर प्रदूषण होतं, पण नॅचरल वस्तूमुळे प्रदूषण होत नाही. यामुळे याचा वापर आता अलीकडे वाढलेला आहे, आणि अनेक वर्ष सध्या आपण ह्या बांबूचा वापर करत आलेलो आहे, आणि इथून पुढेही चांगल्या प्रजाती जर वापरणं योग्य असतील तर त्याचाही वापर वाढणार आहे. यानंतरची चालू घडामोडी आर्थिक जगतातील आहे. एप्रिलमध्ये विक्रमी जीएसटी कलेक्शन झालेलं आहे. सलग 7व्या महिन्यात 1 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सध्या करोनाचा कालावधी आहे. या करोनामध्ये भरपूर ठिकाणी टाळेबंदी आहे, कुठं संचारबंदी आहे, कुठं अगदी लॉकडाऊन सुद्धा काही राज्य जाहीर करतात काही दिवसासाठी. त्यावेळेस सुद्धा जर जीएसटी कलेक्शन वाढत असेल तर आपली अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने काम करते, हे त्याचं लक्षण असतं. गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या करोनाच्या स्थितीमुळे विविध राज्यात टाळेबंदी आहे, आणि यामुळे रोजगार आणि उद्योगावर विपरीत परिणाम झाला असला तरी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात जीएसटीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. साधारण मार्चमध्ये जेवढी कलेक्शन झाली त्याच्यापेक्षा 14 पटीनं आपण जास्त कलेक्शन केलेलं आहे. आता जीएसटीमध्ये 3 टाईपचे जीएसटी आहेत. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी, एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी, आणि आयजीएसटी म्हणजे इंटरस्टेट जीएसटी. यामध्ये ह्या 3 जीएसटीचा टाईप, यामध्ये जीएसटीचे वेगवेगळे टाईप सुद्धा 0% असेल, 5% असेल, 12% असेल, 18% असेल, अशा पद्धतीनं जीएसटी कलेक्शन होत असतं. वेगवेगळ्या वस्तूवर वेगवेगळं आहे. आणि जीएसटीचं मला कमेंटमध्ये सांगा की जीएसटीची इम्प्लिमेंटेशन तारीख कधी आहे, जीएसटी अंमलात कधी आला, कारण परीक्षेला विचारलं होतं की कधी अंमलात आला, ही तारीख महत्त्वाची आहे जीएसटीची. आणि जीएसटीचं विधेयक घटना दुरुस्ती कोणती आहे हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जीएसटी चर्चेमध्ये विषय आहे. हा डायरेक्ट टॅक्स आहे का इनडायरेक्ट टॅक्स आहे याबद्दलही पाहून ठेवा, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की डायरेक्ट टॅक्स कलेक्शन जास्त आहे का इनडायरेक्ट टॅक्स कलेक्शन जास्त आहे. यानंतर भारतातून ऑस्ट्रेलिया वारी केल्यास 5 वर्षात तुरुंगवास. सध्या भारतामध्ये कोरोना जास्त असल्यामुळे बाहेरच्या देशांनी आपल्या देशातील जे नागरिक त्या देशात जात आहेत, म्हणजे ऑस्ट्रेलियन नागरिक भारतात राहायला आहेत, साधारण 10,000च्या आसपास आहेत. ते आता ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन तिथं परत इथं जास्त कोरोना असल्यामुळे तिकडे जाणार आहेत. तर त्यांनी सांगितलं की अजिबात इकडे यायचं नाही, भारतातून ऑस्ट्रेलिया वारी केल्यास 5 वर्ष तुरुंगवास आहे. त्यामुळं कोरोनाचा फैलाव ऑस्ट्रेलियामध्ये रोखायचा असेल तर भारतातून येणाऱ्या प्रवाशांना आपण विमानबंदी केली पाहिजे, अशा पद्धतीचा निर्णय त्यामुळे त्यांना घ्यावा लागलेला आहे. भारतातून परत येणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना 5 वर्षाची कैद किंवा $66,000 दंड इतक्या शिक्षेची त्यांनी तरतूद केली, कारण कोरोनाचा फैलाव वाढलाय. भारतातून येणारे प्रवाशांवर त्यांनी आता बंदी घातलेली आहे. यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय, ऑस्ट्रेलियाचा मॅप पाहून घ्या, राजधानी काय आहे, त्याच्या सिटी पाहून घ्या, पर्थ कुठं आहे, डार्विन कुठं आहे, सिडनी कुठं आहे, कॅनबेरा कुठं आहे, या सिटी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. ऑस्ट्रेलियामध्ये महत्त्वाची शहरं, ऑस्ट्रेलिया कुठं आहे, आणि त्याचा मॅप महत्त्वाचा आपल्या लक्षात असेल तर काही वेळेस मॅप आधारित प्रश्न आले तर सोडवणं सोपं जातं. यानंतरची बातमी आहे, अभिनेते मेजर विक्रमजीत कौरवपाल यांचं निधन झालेलं आहे.
स्पेशल ऑप्स या डिस्ने हॉटस्टारवरील लोकप्रिय वेब मालिकेसह चित्रपटात आणि मालिकामध्ये त्यांचा भाग होता. वय वर्ष 52 होतं. सैन्यातील निवृत्त झाल्यानंतर 2003 साली मेजर विक्रमजित यांनी मनोरंजन सृष्टीस पदार्पण केलं होतं. काही चित्रपटामध्ये त्याने भूमिका केलेल्या आहेत. ते चित्रपटाचे आहेत पेज 3, रॉकेट सिंग, सेल्समन ऑफ द इयर, आरक्षण, 2 स्टेट्स, द गाझी अटॅक. काही मालिकामध्येही काम केले. ए चाहते, दिल और बाती हम, दिल ही तो है, 24 अशा काही मालिकामध्येही त्यांनी काम केलेलं आहे. लक्षात सुद्धा मेजर विक्रमजित कौरपाल हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर अभिनय क्षेत्रामध्ये त्यांचं पदार्पण झालं होतं. यानंतरची क्रीडा जगतातली घडामोडी आहे. प्रणती नायकला ऑलिम्पिकमध्ये स्थान भेटलेलं आहे. भारताची जिम्नॅस्टिकपटू आणि हॉल्ट प्रकारातील आशियाई कांस्यपदक विजेती प्रणती नायक हिला उपखंडीय विभागातून टोकियो ऑलिम्पिकमध्ये आता स्थान मिळणार आहे. आशियाई स्पर्धेनंतर कोरोनामुळे जिम्नॅस्टिकची एकही स्पर्धा झाली नाही. त्यामुळे आशियाई गटाकडून जे पात्र खेळाडू आहेत त्यांनाच आता स्थान देण्याचं ठरवलेलं आहे. यामध्ये प्रथम स्थान श्रीलंकेतील एल्पिथिया बलदागे डोना मिल्का गेह हिचं आहे आणि त्यानंतर आपली प्रणती नाईकला सुद्धा आता स्थान भेटलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये. यानंतर युनिसेफकडून भारतीयांच्या श्वासांना बळ म्हणजेच ऑक्सिजनसाठी ज्या ज्या उपकरणं असतील, ऑक्सिजन सिलेंडर असेल किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असेल किंवा ऑक्सिजनसाठी लागणारी जी उपकरणं आहेत ती सर्व आपल्याला देण्याचं त्यांनी हे केलेलं आहे. RT-PCR यंत्रसुद्धा आणखी उपकरणाची सुद्धा मदत केलेली आहे. भारतातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी आम्ही भारतीयाच्या पाठीशी उभा आहे असं ट्विट सुद्धा केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला महत्त्वाचं ठरतं की परीक्षेसाठी काय युनिसेफमध्ये युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड याला संयुक्त राष्ट्रीय बालनिधी असं सुद्धा म्हणलं जातं. ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे. जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्य सेवा पुरवणे हे तिचं ध्येय आहे. मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये. प्रमुख कोण आहेत? हेनरिएटा H4. स्थापना झाली होती 11 डिसेंबर 1946 न्यूयॉर्कमध्ये. संस्थापक कोण असतं याचं? तर संयुक्त राष्ट्राचे आमसभा हिनं स्थापना केलेली आहे. लुडविंग राजे चमन हे तिचे त्यांनी त्याच्यावर त्यासाठी काम केलेलं आहे. सहाय्यक कोणकोणत्या संस्था? युनिसेफ ऑस्ट्रेलिया, युनिसेफ इंडिया सेल, युनिसेफ आयर्लंड, युनिसेफ चिले अशा सहाय्यक संस्था आहेत. या संस्थेला पुरस्कार कोणकोणते मिळाले? तर नोबेल शांतता पुरस्कार सुद्धा भेटला आहे आणि भारताकडून दिला जाणारा इंदिरा गांधी शांती पुरस्कार सुद्धा युनिसेफला भेटलेला आहे. युनिसेफबद्दल माहिती करून ठेवा. आपल्याला पेपर 3 मध्ये जे बालविकास किंवा महिला विकास असेल किंवा कोणत्या बाबामध्ये युनिसेफचे काही रिपोर्ट येतात ना त्याची माहिती आपल्याला विचारली जाते. त्यामुळे युनिसेफ कधी स्थापन झाली, युनिसेफचं कार्यालय कुठं आहे, युनिसेफचं प्रमुख कोण आहे, स्थापना कोण आहे, कुणी स्थापन केली या संदर्भात आपल्याला पेपर 3 मध्ये बाल विकास या घटकांवर मेन्सला MPSCचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतर देशात कठोर लॉकडाऊन करा असं अमेरिकेतील ज्येष्ठ साथरोग तज्ज्ञ व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथनी फाउची यांनी सांगितले. कारण भारतामध्ये जे कोरोनाचे उपाय आपण करतोय ते सध्या कमी पडताना दिसत आहेत. त्यांचं मत आहे की कमीत कमी तुम्ही काही आठवड्याचा लॉकडाऊन केला तरी तुमचा लॉकडाऊनमुळे कोरोनाची साथ नियंत्रणात येणार आहे. कारण मागच्या वर्षी पाहिलं आपण चीननं एवढा मोठा कालावधीचा लॉकडाऊन केला की आता त्यांच्याकडं मास्क काढून सुद्धा लोक निवांत फिरतात. इस्रायलचं सुद्धा तसंच झालं. तसं भारतात सध्या लॉकडाऊनची गरज आहे असं अमेरिकेतील ज्येष्ठ साथरोग तज्ज्ञ व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथनी फाउची यांनी सांगितले. कमीत कमी 2 आठवड्याचा लॉकडाऊन करा, कोरोना नियंत्रणात येईल. हे ज्येष्ठ जे साथरोग तज्ज्ञ आहेत यांचं कार्य चांगलं असल्यामुळं त्यांच्या जे स्टेटमेंट ते देतात त्याला जास्त महत्त्व प्राप्त होतं. आरोग्य क्षेत्रातील काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्या स्टेटमेंटला जगभरामध्ये मान्यता असते. त्यामध्ये डॉक्टर अँथनी फाउची यांचा समावेश आहे. यानंतर केंद्राचे लस धोरण आरोग्य हक्कास बाधक आहे असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितले. यामध्ये तुम्ही बदल करा असं निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सध्या न्यायमूर्ती L. नागेश्वर राव आणि S. रवींद्र भट यांच्या खंडपीठापुढं सुनावणी सुरू आहे आणि यामध्ये त्यांनी सांगितले की आरोग्य हा राज्यघटनेतील अनुच्छेद 21चा अविभाज्य भाग आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांना लसीकरण दिलं पाहिजे. सध्या काय होते, तुमचं ओळखपत्र आहे का, तुम्ही स्थानिक रहिवासी आहे का, यांना फक्त लसीकरण दिलं जातं. पण आरोग्य हा सर्वांसाठी अधिकार असल्यामुळे तुम्ही कुणालाही औषधापासून वंचित ठेवता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला निर्देश दिलेले आहेत. 2 आठवड्यात तुम्ही राष्ट्रीय धोरण निश्चित करण्याचा आदेश सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आरोग्य अनुच्छेद 21 आपल्याला माहिती आहे, राईट टू लाईफ विथ डिग्निटी. आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे. तो डिग्निटी पद्धतीने आहे की आपल्याला कसं जीवन जगता आलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं. यामध्ये आपल्याला आरोग्याचा हक्क सुद्धा त्यामध्ये आहे. त्यामुळं त्यांनी सांगितले की अनुच्छेद 21 आहे मूलभूत अधिकार, यामध्येच आरोग्याचा हक्क आहे आणि तुम्हाला कुणालाही आधार कार्ड नाही किंवा स्थानिक रहिवासी नाही किंवा ओळखपत्र नाही म्हणून त्याला लस
देता येणार नाही असं सांगता येणार नाही. सगळ्यांना लसीकरण केलं पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितले. यानंतर पंढरपूर मंगळवेढ्याची पोटनिवडणूक झाली. यामध्ये समाधान आवताडे विजयी झालेले आहेत. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ बालके यांचा पराभव केला आहे. यामध्ये आपल्याला महत्त्वाचं परीक्षेसाठी काय आहे तर पोटनिवडणूक कोण घेतं, राज्य निवडणूक आयोग जाहीर करतं का केंद्र निवडणूक आयोग जाहीर करतं. लक्षात ठेवा, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती निवडणूक असेल, उपराष्ट्रपतीची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक, परत राज्यसभेची निवडणूक, या सर्व निवडणुका घेण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे. राज्य निवडणूक आयोग हा फक्त पंचायत राज आणि म्युन्सिपाल्टीज म्हणजे महानगरपालिका यांच्या निवडणुका घेत असतो. 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनं जे पंचायत राज आणि महानगरपालिकांसाठी तरतूद करण्यात आली 11 आणि 12 परिशिष्टमध्ये, यांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे. आणि केंद्रीय निवडणूक आयोग हा विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा यांच्या निवडणुका घेत असतो. यामुळे पंढरपूर मंगळवेढाची निवडणूक कोरोनाचा आता उद्रेक असूनही सांगितलं की राज्याच्या ज्यावेळेस आपण विचारलं पदाधिकाऱ्याचे राजकीय पदाधिकाऱ्यांना विचारण्यात आले की इकडं करोना एवढा राज्यामध्ये असताना निवडणूक होतात, तर त्यांनी सांगितलं की हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय, त्याचं पालन आम्हाला करावं लागतं, म्हणून ह्या निवडणुका झाल्या तर आम्ही प्रचार केलेला आहे. म्हणून आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल जास्त माहिती पाहावी लागते. पोटनिवडणुका काय असतात, कधी घेतली जाते, साधारण जर एखादं सदस्य पद रिक्त झालं तर किती महिन्यात ती निवडणूक झाली पाहिजे, त्या सदस्याचा कालावधी किती राहिला असेल तर निवडणुका घेता येत नाहीत, किंवा जर निवडणूक घ्यायची असेल आणि जर विधानसभेचा कालावधी 6 महिन्यापेक्षा कमी राहिला असेल तर निवडणूक घेतली जाते का, अशा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतात. त्या अनुषंगानं असे पोटनिवडणूक असतील ते ज्या ज्या बातमी, ज्या ज्या आचारसंहितेबद्दल माहिती ती ते आपण वेळोवेळी वाचत चला, जेणेकरून प्रश्न आपल्याला आले तर त्याबद्दल माहिती असली तर एकदम लवकरात लवकर सुटतात. यानंतर ज्येष्ठ सतारवादक पंडित देबू चौधरी यांचं निधन झालेलं आहे. वय 85 वर्ष होतं. चौधरी यांना पद्मश्री आणि पद्मभूषण किताबाने सन्मानित करण्यात आलं होतं. अनेक नव्या रागांची निर्मिती केली आहेत. तर पंडित देबू चौधरी हे ज्येष्ठ सतारवादक होते, हे लक्षात असू द्या. यानंतर 2021च्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या 5 राज्याच्या. त्याचा निकाल आहे आज 10 वाजेपर्यंतची मी तुम्हाला ही अपडेट देतोय, कारण जे वर्तमानपत्र आहेत त्यांच्याकडे संध्याकाळी 9, 10, 11च्या दरम्यानपर्यंतच अपडेट आहे. मी तुम्हाला साधारण आज सकाळी 10 वाजेपर्यंत जे 9:58 AM पर्यंतचे जे अपडेट आहेत ते देतोय. साधारण आसामचा जर रिझल्ट पाहायचा म्हणला तर 126 तिथं सीट्स होत्या. 64 मेजॉरिटी म्हणजे आपल्याला बहुमतासाठी 64 जागांची आवश्यकता असते. यामध्ये BJPला तिथं 60 जागा भेटलेल्या आहेत, काँग्रेसला 29 जागा भेटलेल्या आहेत, AIUDFला 16 जागा, AGPला 9 जागा, BPF हे स्थानिक पक्ष आहेत त्यांना 4 जागा, आणि अपक्ष जे आहेत किंवा अदर पार्टीज त्यांना 8 जागा भेटलेल्या आहेत. अजूनही तिथं काउंटिंग काही ठिकाणी सुरू असेल, काही वेळेस फेर मतमोजणी होते, म्हणून हे 10 वाजेपर्यंत जेवढे अपडेट होते ते मी सांगतोय. केरळमध्ये जे झालं ते केरळमध्ये डाव्या यांचं तिथं सरकार आलेलं आहे. त्यामध्ये CPIM मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला 62 जागा भेटलेल्या आहेत. तिथे 140 जागांसाठी निवडणूक झाल्या. 71 जागा बहुमतासाठी आवश्यक असतात. CPIMला 62 जागा आहेत. काँग्रेसला 21 जागा भेटल्या होत्या. CPIला फक्त 17, IUML या पक्षाला 15, KECM या पक्षाला 5, भाजपला तिथे 0 जागा आहेत आणि अदर पार्टीसाठी 20 जागा आहेत. हे केरळचा असा 10 वाजेपर्यंतचा निकाल आहे. पुदुच्चेरी संदर्भात सांगायचं तर 30 जागांसाठी इलेक्शन झालं होतं. 16 जागा बहुमतासाठी आवश्यक असतात. AINRC या पक्षाला 10 जागा भेटलेल्या आहेत. म्हणजे NR काँग्रेस हा पक्ष आहे, तिथं N रंगस्वामी यांचं नाव चर्चेत होतं. BJPला 6 जागा भेटलेल्या आहेत आणि DMKला 6 जागा भेटलेल्या आहेत. यामध्ये NR काँग्रेस, भाजप आणि अण्णाद्रमुक यांची आघाडी होती, त्यामुळं तिथं BJPच्या जे आघाडीचे आहेत स्थानिक पक्ष यांचंच विजय झाला घोषित केलेला आहे. काँग्रेसला 2 जागा भेटलेल्या आहेत. MNM याला 0, NTK 0, PMK किंवा AIADMK या पक्षाला सुद्धा 0 जागा भेटलेल्या आहेत. अदर पार्टीसाठी 6 जागा भेटलेल्या आहेत. यानंतर तामिळनाडूमध्ये 234 जागांसाठी इलेक्शन झालं होतं. 118 जागांची बहुमताची आवश्यकता होती. DMK या पार्टीला 133 जागा भेटलेल्या आहेत. म्हणजे आता डायरेक्ट मेजॉरिटीमध्ये तेच आहेत. DMKचा मुख्यमंत्री तिथं होईल. तामिळनाडूमध्ये AIDMK हा एक पक्ष आहे, त्यांना 66 जागा भेटलेल्या आहेत. काँग्रेसला 18 जागा, PMK या पक्षात 5 जागा, VCK या पक्षाला 4 जागा, BJPला 4 जागा आहेत, CPIला 2 जागा आहेत, CPIMला 2 जागा आहेत आणि अदर पार्टीज बाकीच्या कोणत्याही पार्टीला 0 जागा आहेत. साधारणतः DMKची सत्ता आलेली आहे. त्यामुळं तामिळनाडूमध्ये आता
पिनराई विजयन यांचंच म्हणजे हे होईल, हे लक्षात असू द्या. यानंतर पश्चिम बंगाल, सगळ्यात आपण म्हणतो की गाजलेली निवडणूक, सतत चर्चेत होती. कोरोनाचा एवढा कालावधी असताना सुद्धा हे केलं होतं. यामध्ये सांगायचं झालं तर AITC म्हणजे तृणमूल काँग्रेस यांना सकाळी 10 वाजेपर्यंत 213 जागा मिळाल्या होत्या. 294 जागा आहेत, पण 292 जागासाठी तिथं इलेक्शन झालं होतं. 148 जागा मेजॉरिटीसाठी म्हणजे बहुमतासाठी आवश्यक असतात आणि त्यामुळं तृणमूल काँग्रेस तिथं बहुमतापर्यंत पोचलेलं आहे. 213 जागा आहेत, त्यांचंच मुख्यमंत्री होईल. पण ममता बॅनर्जी ह्या नंदीग्राममधून लढल्या होत्या. जे अधिकारी आहेत यांच्या बरोबर त्यांची लढत झाली होती, सुंदेंदू अधिकारी, आणि त्यांचा पराभव झालेला आहे. पण यानंतर आता एक परिस्थिती निर्माण झाली की पश्चिम बंगालमध्ये विधान परिषद नसल्यामुळं आता ममता बॅनर्जी तिथं मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील तर त्यांना तिथं मुख्यमंत्री होता येईल का, हा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. कारण त्या मुख्यमंत्रीपदाच्याच उमेदवार असणार आहेत, कारण जनतेनं त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. यामुळं त्या मुख्यमंत्री व्हायचं असेल तर यासाठी एक पर्याय आहे. 6 महिने जर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जर शपथ घेतली तर 6 महिन्यात त्यांना मुख्यमंत्री ज्यावेळेस बहुमत सिद्ध केलं जाईल त्या दिवसापासून 6 महिन्यात त्यांना विधानसभेचं सदस्य व्हावं लागेल. विधानसभेचं सदस्य व्हायचं असेल तर त्यांच्या जेवढे सीट्स आले, समजा 213 सीट्स आले, त्यापैकी एखादा कोणतरी आमदार राजीनामा देऊ शकतो आणि त्या जागेवर ममता बॅनर्जी या निवडून येऊ शकतात आणि त्या मुख्यमंत्रीपदावर राहू शकतात, असाही शक्यता आहे. ममता बॅनर्जी आत्ता जर महाराष्ट्रासारखी त्यांच्याकडे विधान परिषद असते तर आपले उद्धव ठाकरे जसे विधान परिषदेतून आमदार झाले तशा त्या आमदार झाल्या असत्या. पण तिथं तशी व्यवस्था नसल्यामुळं त्यांना विधानसभेचेच आमदार व्हावं लागेल आणि यासाठी जर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर 6 महिन्यात त्यांना त्या विधानसभेचं सदस्य व्हावं लागेल. यासाठी ते हा एक पर्याय असू शकतो की त्या विधानसभेमधील त्यांच्या एका सदस्याचा राजीनामा घेऊन त्याच जागेवरून ते आमदार होऊ शकतात. साधारण काल अगोदर जाहीर केलं होतं की ममता बॅनर्जी विजयी झाल्यानंतर जाहीर केले की सुंदेंदू अधिकारी विजयी झालेले आहेत. त्यामुळं काही बाबतीत हे पाहावं लागेल. आता पश्चिम बंगालचं इलेक्शन झाल्यामुळं आता परत एकदा आता सर्वांनी सांगितले की आपण आता कोरोनाच्या लढाईकडे लक्ष देऊया. आता ही लढाई इलेक्शनची झालेली आहे, त्यामुळे आता कोरोनाची लढाई आता देशासाठी महत्त्वाची असणार आहे. भरपूर जणांनी ट्विट केलं अभिनंदन करताना, त्यांनी सांगितले की आता कोरोना हेच महत्त्वाचं आहे. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील किंवा पंतप्रधानांनी सांगितले की आता कोरोनासाठी आपल्याला लढावं लागेल. म्हणजे भारत हा असा आहे की साध्या अगदी सहज पद्धतीनं आपल्याकडं इलेक्शन झाल्यानंतर सत्तेचं हस्तांतरण होत असतं. बाकीचे देश राज्य असे आहेत की जिथं हस्तांतरण चांगल्या पद्धतीने होत नाही. म्हणून भारत हा लोकशाहीचा जगापुढे एक आदर्श काळ बनलेला आहे. तर काही देशांमध्ये ज्यावेळेस इलेक्शन होताना सत्ता हस्तांतरित होत असते तर त्यावेळेस तिथं दंगली झालेल्या आहेत, जाळपोळ झालेल्या आहेत, काही तिथं व्यक्तींचे प्राण गेलेले आहेत, गोळीबार करावा लागला आहे. पण भारत असा देश आहे की सहज पद्धतीनं आपण सत्तांतरण झालं किंवा इलेक्शन झालं की एकत्र बसून काम करत असतो. आपल्याकडं एक चांगली परंपरा आहे. आपण म्हणतो प्रगल्भ लोकशाही भारतामध्ये असण्याचं हेच साधन आहे किंवा लक्षण आहे की आपण निवडणुकापुरतेच तिथं पक्ष पाहतो, त्यानंतर आपण एकत्र येतो. आता कोरोनामध्ये आता सगळ्यांनी ठरवलं की साधारण सर्व पक्षी आता समिती बनवण्याचं मागणी झालेली आहे. ही जर समिती झाली तर आपण कोरोनासाठी सर्व राज्यांची सर्व मुख्यमंत्री असतील, त्यामुळे सर्व पक्षाचे सदस्य असतील, ही समिती बनवून आता आपल्याला कोरोनावर मात करता येईल. म्हणून इलेक्शनच्या बाबतीत पाहायचं म्हणलं तर आज इलेक्शन संपलं असे जाहीर झाल्यानंतर आता सगळ्यांनी कोरोनासाठी काम करायला सुरुवात केली आहे. थँक्यू. आज आपण चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्यसोबत जोडले राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोरोना काळामध्ये जिथं जिथं न्यूजपेपर पोचत नसतील तिथं या चालू घडामोडी पोचवण्यासाठी तुम्ही आपल्या मित्रपरिचितांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यांचा अभ्यास होईल. परीक्षा लांबणीवर गेल्यामुळं कोरोना कालावधीत ज्या परीक्षा लांबणीवर गेल्यात त्यामध्ये सकारात्मक वातावरण करण्यासाठी चालू घडामोडी चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला तर आपल्याला मार्कही भेटू शकतात आणि अभ्यासही चांगल्या पद्धतीने होईल. तुम्ही लोकमान्यसोबत जोडले राहा. थँक्यू व्हेरी मच.